हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। ठाण्याच्या दिवा परिसरातल्या बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिका कारवाई करणार। दरम्यान कारवाईला दंगेकरांच्या हाती लवकरच भगवा। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यानं दंगेकरांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण। सुरेश धस यांच्या विरोधात परळीत मुंडे समर्थक आक्रमक, काळे झेंडे दाखवून सुरेश धसांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी, तर शिरसाळा गावात धसांना दाखवले काळे झेंडे। जेलमध्ये कराड आणि त्याच्या माणसांना VIP ट्रीटमेंट, जेलमध्ये कराडला मटण पुरवलं जातंय, सुरेश धसांचा आरोप। असली नकलीवरून अमित शहानी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डिवचलं। असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोण हे जनतेनं सांगितलं, शहांचा टोला। पुण्यात कर्नाटक विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन, कर्नाटकच्या बसला फासलं काळं। कर्नाटकात कन्नड्यांच्या मुजोरीनंतर वातावरण तापलं। छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूलमध्ये सामूहिक कॉपी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं प्रकरण उघड, तर यवतमाळमध्ये केंद्र संचालकांकडून कॉपी मुक्त अभियानाला सुरुंग। कोंढव्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुंडागर्दी, विनाकारण दुकानातल्या साहित्याची नासधूस, रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं ठेवलं जातं म्हणून दुकान कायमचं बंद ठेवण्याची पोलिसांची धमकी। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती, चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप, तर माफी मागत उतेकरांचं स्पष्टीकरण। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित, 8 दिवसात अनधिकृत बांधकामावर महापालिका कारवाई करणार आश्वासन, आमदार देवयानी फरांदेंची माहिती। तुळजाभवानी मंदिरातील गाभारा शिखर नव्याने बांधणार, भाजप आमदार राणा पाटलांची माहिती। शिखराच्या ओझ्यामुळे मंदिरातील शिळेला तडे गेल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर। लाहोरमधील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात पाकिस्तानची फजिती, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भारताचं राष्ट्रगीत।